चांगलं कर्म करताना आपल्याला कोणाची भीती नसते. उलट चार चौघांनी ते करताना पाहावं आणि आपली दखल घ्यावी, कौतुक करावं अशी आपली माफक अपेक्षा असते. या उलट दुष्कर्म करताना आपल्याला दुसऱ्यांची भीती असते. अगदी गोड खोबरं सुद्धा चोरून खाण्याचा मोह झाला तरी ते विना परवानगीनं केलेलं दुष्कर्मच. म्हणून आपण आपल्या कर्माच्या बाबतीत कायम सावध राहायला हवं. कारण आपण चुकीचं वागत असताना आपले परिचित लोक जरी आपल्याला पाहत नसले तरी पुढील 13 गोष्टी आपल्याला कायम बघत असतात. मग आपल्या कर्मावर लक्ष ठेवलं जातं. आपल्या कर्मावर लक्ष ठेवणाऱ्या 13 गोष्टी आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्म फले हेतुर्भुमा ते संगो स्तव कर्मणी. साधारणपणे फळाची आशा न धरता कर्म करा असा या श्लोकाचा अर्थ सांगितला जातो. पण खरं तर या श्लोकात जो अधिकार हा शब्द आहे तो महत्त्वाचा आहे. गीता सांगते तुझा फक्त कर्म करण्यावरच अधिकार आहे. कोणतं कर्म करायचं, कसं करायचं हे तुम्ही ठरवू शकता. तुमच्या बुद्धीनं निर्णय घेऊन कशी कृती करायची हे तुमच्या अधिकारात आहे. पण त्याचं फळ कसं आणि कधी मिळेल यावर तुमचा काहीच हक्क चालत नाही. म्हणून फळाची आशा धरून कर्म करू नका असं म्हणणं योग्य ठरतं. मांजर डोळे मिटून दूध पिते तेव्हा तिला वाटतं की आपल्याला कोणीच बघत नाही. त्याचप्रमाणे मनुष्य दुष्कर्म करताना त्यालाही वाटतं की आपल्याला कोणीच बघत नाही. मात्र भगवान श्रीकृष्ण यांनी गीतेत सांगितल्यानुसार आपल्या कर्माचे भोग हे आपल्यालाच भोगून संपावे लागतात. तुम्ही कोणाला दुखवत असाल, फसवत असाल, कोणाशी खोटं बोलत असाल तर त्या क्षणी समोरच्यावर मात केल्याचा तात्पुरता आनंद तुम्हाला मिळेलच. मात्र तुम्ही केलेल्या कर्मातून तुमची सुटका होत नाही. तुम्ही कुठेही जा, तुमचं कर्म तुम्हाला शोधून काढतं आणि चिकटतं. त्यामुळे कर्म नेहमी चांगलंच करा असं आपण नेहमीच ऐकतो आणि ज्येष्ठसुद्धा आपल्याला हेच सांगत असतात. आता 13 गोष्टी ज्या आपल्या कर्मावर सतत पारख ठेवून असतात त्यात पंचमहाभूते. जगाच्या पाठीवर कुठेही जा तिथे पंचमहाभूतांपैकी एकही तत्व नाही अशी जागाच सापडणार नाही. त्यांच्या साक्षीनं आपण प्रत्येक कर्म करत असतो. आपल्या कर्माची नोंद ते घेत असतात. ती आहेत पंचमहाभूते. ती पंचमहाभूते म्हणजे पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश. याचबरोबर आपल्या शरीराला चिकटलेले 3 विकार आपल्या प्रत्येक कर्मावर पारख ठेवून असतात. मन हा विकार नाही, पण आपण एखादी गोष्ट जाणते अजाणतेपणे वाईट केली असेल तर आपलं मन आपल्याला दोष देत राहतं. म्हणून वाईट वागणाऱ्याला लोक म्हणतात जनाची नाही तर निदान मनाची तरी लाज ठेव. त्यामुळे मन स्वच्छ असायला हवं. बुद्धी आपल्या शरीराला निर्णय घेण्याचे आदेश करते. आपण त्याचं पालन करतो. त्यामुळे बुद्धीला चांगलं कर्म करण्याची सवय लावावी लागते. अहंकार हा विनम्र मनुष्यालाही ताठर बनवतो. त्याची बाधा झालेल्या मनुष्याला चांगल्या वाईट गोष्टीतला फरक कळत नाही. अशी व्यक्ती अहंकारापोटी आपलंच खरं करण्याचा आणि दुसऱ्याला खोटं पाडून अहंकार पोचण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे कुकर्मात भर पडत जाते आणि हाच विकार आपल्या दुष्कृत्याचा साक्षीदार होतो. याचबरोबर चंद्र, सूर्य, तारे आणि 10 दिशा ह्या सुद्धा आपल्यावर पारख ठेवतात. पृथ्वीवरून दिसणारे देव म्हणजे चंद्र, सूर्य, तारे आणि 10 दिशा या घटकांना दिलं जातं. जोवर आपण पृथ्वीवर आहोत तोवर आपण त्याची नजर चुकवू शकत नाही. ते आपल्या चांगल्या वाईट कर्माचे साक्षीदार असतात आणि काय राहतील. आणि सरते शेवटी मुख्य साक्षीदार म्हणजे हृदयात असलेला परमात्मा. तो आपल्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष ठेवून असतो. आपण चांगलं वागलो तर चांगलं फळ देतो आणि वाईट वागलो तर वाईट फळ मिळतं. त्यापासून आपली सुटका होत नाही. त्यामुळे पुढच्या वेळी वाईट कृत्य करताना CCTV प्रमाणेच हे 13 घटक आपल्या कार्याची, कर्माची नोंद घेत आहेत हे लक्षात ठेवावं. याचबरोबर आत्म्याची अमरता आणि स्वधर्म पालन याविषयीचं मार्गदर्शन करून भगवंतांनी अर्जुनाला लढणं हेच तुझं कर्तव्य आहे, तोच तुझा धर्म आहे हे सांगितल्यानंतरही आपल्या हातून आप्त गुरुजनांचा मृत्यू घडल्यास आपल्याला घोर पाप लागेल ही अर्जुनाच्या मनाची धारणा त्याला त्रास देत होती. निर्णय घेण्यापासून परावृत्त करत होती. अर्जुनाची ही मनस्थिती पाहून भगवंतांनी त्याला पुन्हा समजावलं. भगवंत म्हणाले, अर्जुना, अरे पाप पुण्य, जय पराजय या गोष्टी युद्धाच्या अंती परिणामांच्या रूपानं समोर येते. युद्ध सुरू होण्याच्या आधीच परिणामांच्या विचारानं तू हताश झालास तर तुझी युद्धकर्त्यावरील एकाग्रता नाहीशी होईल.
युद्धाच्या वेळी अशी अस्थिर मनोवृत्ती असणं चांगलं नाही. कणाचा समतोल ठेवून युद्ध कर. तुझ्या हातून घडणारं युद्धासारखं कर्मयुद्ध कर्तव्य आणि स्वधर्म पालन असल्यानं त्याचं तुला पातक लागणार नाही. तू कर्मबंधनातून सुटशील. या ठिकाणी भगवंत कर्मबंध असा शब्द वापरतायत. कर्माचं बंधन म्हणजे कर्मबंध. कर्माचा साधा अर्थ आहे कोणतीही क्रिया. प्रत्येक कर्माचं फळ ठरलेलंच आहे असा कर्माचा सिद्धांत आहे आणि हेच त्याचं बंधन आहे. जीवन जगताना आव्हाने अडचणी येणारच, मात्र त्यामुळे खचून न जाता आणखी सक्षम होण्यासाठी ते एक माध्यम आहे असं समजावं. एखादी समस्या उद्भवली तर त्यावर उपाय काय, त्याचं निराकरण कसं केलं जाऊ शकतं, समस्या पुन्हा उद्भवू नये म्हणून कोणती काळजी भविष्यात घ्यावी, या सर्व गोष्टींची माहिती माणसाला असणं आवश्यक आहे. सन्मार्गाने जाणाऱ्या आणि सत्कर्म करणाऱ्या माणसांना या गोष्टींची माहिती असते. समस्यांचं निराकरण करण्याचा मार्ग यातूनच सापडत जातो. मात्र समस्या आल्याच नाही तर त्याचं निराकरण करण्याचं कौशल्य विकसित करता येणार नाही आणि त्यामुळे समस्यांशी 2 हात करायचे असतात हेच माणूस विसरून जाईल. याबरोबर समस्या अडचणी प्रश्न समोर ठाकले की माणूस आधी दैवाला दोष देत राहतो. आपले प्रश्न दुसरा माणूस येऊन सोडवेल, देवानं आपल्याला यातून बाहेर काढलं पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करत राहतो. सक्षम व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या मदतीची अपेक्षा करत नाही. तो स्वतः सज्ज होतो, अथक परिश्रम करतो आणि यशस्वी होतो. कठीण परिस्थितीत तो देवाला किंवा दैवाला दोष देत बसत नाही. समस्या सुरुवातीला डोंगऱ्या एवढ्या भासतात, मात्र त्यातून बाहेर पडलेला व्यक्ती पैलू पाडलेल्या हिऱ्याप्रमाणे लखलखतो. त्याच्या परिश्रमांना देवाचीही साथ लागते. खरं तर सर्वसामान्य मनुष्य जेव्हा एखादं कार्य करायचं ठरवतो तेव्हा त्याला त्यापासून काही ना काही मिळण्याची अपेक्षा असते. अगदी आपल्या दैनंदिन जीवनातल्या सकाळच्या चहाच्या कपापासून सुद्धा समाधान किंवा तरतरी अपेक्षित असते. इतर सर्व कामं सुद्धा शारीरिक मानसिक आर्थिक अशा फळांसाठीच केली जातात. काही नको असेल किंवा काही मिळणार नसेल तर माणूस काहीच हालचाल करणार नाही, म्हणजेच फळाची आशाच असते. कर्मणे वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. शेवटी असं म्हटलं जाऊ शकतं की कर्म श्रेष्ठ आहे, कर्मच कर्तव्य आहे, कर्मच ईश्वर आहे, याचबरोबर कर्मच पूजा आहे. व्यक्ती स्वतः आपलं भाग्य घडवतो. नशीब बदलता येत नसलं तरी कर्मापासून नशीब घडवलं जाऊ शकतं. तर अशा प्रकारे आधी सांगितल्याप्रमाणे आपल्या कर्मावर या 13 गोष्टी लक्ष ठेवून असतात. म्हणून चांगलं कर्म करायचं आणि आपलं नशीब घडवायचं, हाच यामागचा उद्देश आहे. तुम्हाला या गोष्टींबद्दल माहिती होती का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.